अगं आज अचानक बेत कसला? बाबांना गुलाबजाम आवडतात ना म्हणून बनवते. बाबा आज खूप दिवसांनी घरी येतात ना, खूप दिवसांनी घरचं जेवणार आहेत म्हणून सगळं त्यांच्या आवडीचं. पण एक लढाई तू जिंकलीस हं नेत्रा. मला खरंच वाटलं नव्हतं की शेखर परत येतील. अशा या घरातली एक व्यक्ती जरी घरापासून दूर गेली ना, ती घराची शोभाच निघून जाते. घरातले सगळे जण जेव्हा एकत्र असतात, एका छताखाली आनंदाने गुण्यागोविंदाने राहतात, तेव्हाच घराला शोभा येते. मला माहिती आहे, फाल्गुनीताई आणि केतकी काकूंच्या मनात बाबांबद्दल जो राग आहे तो जायला थोडा वेळ जाईल, पण तो जाईल. मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल. खरंय. तुम्हाला माहिती आहे, मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा बाबा मला पहिल्यांदा भेटायला आले होते. मी आधी त्यांना नाहीच म्हणाले, म्हटलं मी नाही येणार इथे. पण आज मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं, या घरात येण्याचा निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला निर्णय होता. मी या घरात आले ना तेव्हा काहीच सोपं नव्हतं माहितीये. एकीकडे अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका होता आणि दुसरीकडे या घरातल्या प्रत्येकाला आपलंसं करायचं होतं. पण या घराने मला कधी आपलंसं केलं मलाच कळलं नाही. आणि ते सगळं बाबांमुळे झालं. ही नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष तुमच्यासमोर आहे ती फक्त बाबांमुळे. आणि म्हणून जेव्हा बाबा घरातून जात होते ना तेव्हा मला खूप त्रास झाला. म्हणून मी त्यांना थांबवण्याचा इतका प्रयत्न केला, सगळ्यांना हाका मारत होते, पण कोणीच आलं नाही. तुझं खरंच कौतुक वाटतं मला. एखाद्या व्यक्तीला तू आपलंसं केलंस ना की मग जग इकडचं तिकडे गेलं तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतेस तू, साथ देतेस त्या व्यक्तीला. माझ्या बाबतीत पण बघ ना, म्हणजे कोण कुठले मी, पण मला साथ दिलीस, मला समजून घेतलंस तू. अख्ख्या घराच्या विरोधात जाऊन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस तू. होईल सगळं व्यवस्थित. पण कधी निघालेस शेखर? तासाभरापूर्वी निघालेत कोल्हापूरहून, फ्लाईटने येत आहेत.